हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. सकाळी 7:28 नवमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे. सकाळी 7:55 अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. मध्यरात्री 1:42 व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलकरण आहे. सकाळी 7:28 तैतील कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 8:44 गरज कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. मित्रांनो, सूर्य मकर राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावे शनिदेवतेची पोझिशन. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असता काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:11 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:35 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. हे दोनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या क्षात, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, ओम शिव शिव शंभो नाथनाय प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादीच्या मुदते भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाग्ये महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवान शालिवान शके 1947 प्रभादी 66 संवत्सरांमध्ये विश्वासू नाम संवत्सर उत्तरायणे शिशिर ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे भौम वासरे विशाखा नक्षत्रे ध्रुव योगी कौलव कन्या अष्टमी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न में कणप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:28 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 12 आणि 13. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 13. मित्रांनो, डोहाळ जेवण, बारसे आणि जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत. मित्रांनो मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये आता पाहू आपण. उपनयन करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 10, 11 आणि 12. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 13. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 12 आणि 14. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपा करून ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो
आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये नवमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. आपल्या नात्यांमध्ये कोणी आपल्यावर अवलंबून असलेले या नवमी तिथीला दिवंगत झाले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो. तेव्हा आपल्याला काही नवीन होम यज्ञ सुरू करायचे असेल, लहान असो किंवा मोठे, तर आपण सुरू करू शकता मित्रांनो. पण पुढे जाऊन जर ते बंद पडत असतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. तेव्हा विचार करूनच काय ते ठरवावे मित्रांनो. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. म्हणून आपण या 1.5 तासाच्या काळामध्ये शक्यतो महत्वाचे किंवा विशेष अशी कामे करू नका. जी रेग्युलर आहे तीच कामे करा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.